प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूरमध्ये उमेदवारांचा बाईक रॅलीवरती भर पाहायला मिळतोय। पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांची बाईक रॅली देखील आज आयोजित करण्यात आलेली आहे। पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे, भाजपचे सुधाकर कोहळे आणि अपक्ष नरेंद्र जिचकार यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते आणि या वेळेला बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। पश्चिम नागपुरातील उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत नरेंद्र जिचकार यांची इथून रॅली निघालेली आहे। नरेंद्रजी काय सांगाल आज शेवटचा दिवस आहे, काय विश्वास आहे तुम्हाला विजय? विश्वास यांनी लोकांचा विश्वास माझ्यावर झालेला आहे की ह्या क्षेत्रामध्ये जो 20-22 वर्षापासून समाजसेवा करत आहे, स्वच्छ छवीचा शिकलेला, जो काहीतरी विजन घेऊन आज माझं जे वचननामा मी इथं प्रकाशित केला आहे, तुम्ही बघत आहे असाच जनसमुदाय माझ्या प्रत्येक पदयात्रेमध्ये, माझ्या प्रत्येक रॅलीमध्ये असतो। खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूरची जनता आज परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे। त्यांना माझ्यासारखा एक विजन असलेला एक कार्यकर्ता जो समाजामध्ये जास्त ताकदीने काम करेल, जास्त अधिकाराने काम करेल। आव्हान जे आहे ते विद्यमान आमदार आहे, शहराध्यक्ष आहेत काँग्रेसचे, दुसरीकडे भाजपचेही उमेदवार आहेत। नाही, माझं काय म्हणणं आहे की आज जेवढेही उमेदवार आहे त्या उमेदवारामध्ये आज मतदाता जे आहे ते आज निवडणार आहे की त्यांना प्रतिनिधी कसा पाहिजे, शिकलेला प्रतिनिधी, काम करणारा प्रतिनिधी, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारण आज त्याचा समाजसेवेचं माध्यम आहे असा प्रतिनिधी माझी निवड करणार आहे। आपण पाहू शकतो की इथे रॅली काढण्यात आलेली आहे, मोठ्या प्रमाणात या स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहरात जे सर्वच उमेदवार आहेत, मग ते पक्षाचे असो किंवा अपक्ष असो किंवा बंडखोर असो, अशा प्रकारच्या रॅली काढून आपलं शक्ती प्रदर्शन करून या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात आहेत। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।